डीजी पुढे नाही, इथं नाचा. संतांनी इथं नाचलं, जनाबाईने इथं नाचलं, माता अनुसयेनं पैंजण सत्वाचं घालून दत्त महाराजा बोलवलं. कशामुळे? तो दयाळू आहे. दत्त आणि दिगंबर तो दयाळू आहे. नरदेहाला आलेल्या प्राण्याने विचार करावा, एवढं कटाक्षाने आपला देवाने सांभाळ केला. उभं जीवन समर्पित केले या साधू संतांनी. योगी तपोनिधी रामेश्वर बराई प्रसाद पण आईनं आईच्या कुशीत जन्मले आणि जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट केले. त्यांना कळाला रे तर कोणी कोणाचा नाही, माझा आनंद मालक जीवाचा धनी त्यांनी केली मला एकदानी. तो भगवान परमात्मा आहे, त्या देवाशिवाय आपल्याला कोण नाही. संतांना कळाला, भक्तांना कळाला, ऋषीनं कळाला, मुनीनं कळाला, पण मानवालाच कळणार का कळत नाही? त्याला लागली अशा लागली शिपाटी, काही केल्याने सुटे माया मगर मिठी, काही केल्याने सुटे. कस काय येण्या झाल्या हो म्हणते आम्ही तिकडी आमच्या गावाकडे. आमच्याने येणं होते का महाराज? ते तुमचे काम होईल. त्याला आनंद कळाला नाही, देव कळाला नाही. कीर्तनातून, प्रवचनातून, पोथीतून, महापूजातून आनंद कळावा. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदची वाव. अंतरी बाहेरी आनंद व्यापिला. आणि बाळगुरु बापूजीला अरे 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 अंतकरणात आनंद झाला की आपोआप काय म्हणतो? दत्त 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 ध्वनी जाते. 7 नामाचं जप करते. उठता बसता खाता पिता घेता घेता आनंद बोला, शयनी अशनी आनंद बोला. अगंग भगवंताची लीला आहे. म्हणून तो दत्त आणि दिगंबर कडपेचा तो सागर आहे. आता सागराचा अंत लागला नाही, आमदा लागलाय थोडा अंत सागराचा. 29% जमीन, 71% पाणी आहे सागर. देवाच्या मनात आलं, फक्त टिकवालय कशा करता? ऋषी मुनी योगी पतिव्रतेमुळे सृष्टी टिकायला लागली. ध्यान ठेवा, या सृष्टीवर देवाला ज्यांनी ओळखलं ते संत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर लागली. म्हणून अनुसय म्हणे, रात्रंदिवस आनंदाचं भजन केलं, गारगोटीचा वाहत केला. माहिती तो दयाळू आहे. सुळाचं पाणी झालं माझ्या नावाचं. देव दयाळू आहे. ज्याच्या मुखामध्ये अखंड नामस्मरण आहे, रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन करावं. तुम्ही सगळे चोपदाराकडे बघू लागल्या. का बघू लागल्या? चोपदारची टोपी अशी का आहे? सरेगावची टोपी, सरेगावची. दत्ता प्रभू सागर भगवान दत्त प्रभू आहे. म्हणून भगवान दत्त प्रभूचं चिंतन करावं रात्रंदिवस. तुमच्या आमच्या मागे सोबत आणलेले जीव, दैवता आणि प्रपंच आणि परमात्मा 4 पदार्थ आहेत. जीव आनंदाचा आहे, आनंद जीवाचा. 1 पॉइंट लक्षात घ्या. दैवता 81 कोटी दैवत आहेत. 81 कोटी, 1.25 लाख एवढी 10 दैवता. त्याच्यामध्ये कोणी देणारा मोक्षाचा दाता. म्हणून अखंड भगवंताचं चिंतन करा. जीव, दैवता आणि प्रपंच असं करा, देवाला लाज वाटावी. मी कवा घरला जावं. तसाच माझे अनुसय म्हणे, दयाळू भगवान प्रभुताची भजन केलं. देवाला कवा जावं वाटावं त्या घरात. सुखी खरा नारायण,
सुखी घरला देव येतो. वनांतरला जायची गरज नाही, दाढी वाढवायची गरज नाही, काहीच खटाटोप करणार. ज्याला देव कळाला, जीव दैवत आणि प्रपंच हे डिप्पो आहे. डोळ्यानं नीट बघणे, कानानं नीट ऐकणे, मुखानं नामस्मरण करणे आणि पायानं तीर्थयात्रा करणे. ज्याचा नेम हाय त्याच्या घडी हुडकीत देव घरलाय, ते हुडकीत आलाय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपानं 6 महिने पाणी भरलं देवानं. भक्ताची या घरी आधी जुलास नाही 15 वर्ष बघा 10 पोरं घेऊन पद म्हणलेला की बापू 9ला उभा टाकला, सकाळी 6लाच खाली बसाव. लई येडा. आता येई मला गरम करायच्यात, कीर्तन लागले नाहीतर फिरून उडी मारत होतो. लता प्रभू काय केलं देवानं हो, आपोआप काम करत असतो. वाऱ्याचा मापासारखं कधी बी तुम्हाला सांगतो तो एक ध्यानात ठेवा. एवढे जे संतांचे तुम्हाला उदाहरण दिलो, ज्ञानेश्वर महाराजांनी, साहेबरावजी पाटील, देव त्याच्या घरला आले. देवाला करमत नाही तुमच्याशिवाय, पण आम्हाला देवाची गरजच. दत्त आणि दिगंबर कृपेचा सागर आहे. सागर ज्याच्याकडे आहे, किती बी भाण्यानं काढा, किती बी चरवीनं काढा, किती बी टाकीनं घ्या, कमी पडेल का महाराज? एवढं प्रेम त्या भगवंताचं आहे हो. राजे छत्रपती शिवाजी महाराज. तरुण मित्र मंडळीला बघून मला आनंद वाटलं. संत जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनात बसून कीर्तन ऐकत होते. टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही आम्ही पायिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुमच्या मंदिराला कळस, दारात तुळस आणि आईच्या कपाळाला कुंकू राहिलेला आहे. त्याच्या राजाचं नाव आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या आईनं जन्म दिला तिचं नाव आहे जिजाऊ आणि तिच्याच वंशामध्ये राजा जन्माला आला छत्रपती संभाजी महाराज. पोर खेळणार कीर्तन बंद झाले असते. सोबदार कोणी दिला? या पट्ट्याला अधिकार कोणी दिला? छत्रपती संभाजी महाराजांनी दिला. टाळी वाजवा. सोबदार होण्यासाठी अनंत जन्मीची पुण्य लागते. विनिगरी होण्यासाठी अनंत जन्मीची पुण्य लागते. त्याला भगवान परमात्मा सांभाळ करत असतो. ध्यान ठेवा. मंडपात बसण्यासाठी अनंत जन्मीची पुण्य लागते. म्हणून ज्याला आनंद कळाला, दत्त कळाला, आई कळाली, बाप कळाला, देव कळाला, धर्म कळाला, नीती कळाली, नाम कळालं, आवड कळाली, देव तिथं चालून येतो. आपण देवाकडे चाललो आणि देवाकडे जाऊन घराकडे येऊ लागलो. कधी नाही ते माहूरला गेलाय, तिथून म्हणाला हिंगया हिली की म्हैस. हिने म्हणली म्हैस हिली नाही, तुम्ही आधी नीट पाया पडा देवाच्या. ती करपळ आहे, कनवळ आहे, त्याला माहित आहे कवाय त्या म्हशीनं जन्मत त्या तिच्या पिल्ल्याला वासराला देईल. त्या भगवंताला दया आहे. तू कोण करणारा? तुम्हा मला जन्म देण्यासाठी आयला किती त्रास भोगावा लागला. 3.5 कोटी रोम आहेत. एक रोमाला 1000
जी वेदना त्या आईला झाली, पण सांभाळणारा तो आनंद होता. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी राजे छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की. गुरुदेव टाळी वाजवा. गायकाच्या नावानं खाली बसून चादर काढून चादर बघून कसं काढलं. एक त्यानं कीर्तनाला बसले, कसं टाळी वाजवाले. टाळी वाजवत असताना कडला बसलंय, टाळी चादरातून वाजवलं. किती दिवसाचा उपाश होता की बोक्या बाजूला बसलाय, असाच बघून नाही. त्याला वाटलंय उंदरीच होय. असं चादरातून करताना घरून बराबर डावा सांगता बोलला. मला असं कसं झालं. चादर काढला नाही, टाळी वाजवणं इतरी गोष्ट हो. मग कुठली बी नव चॉकलेट होय. देव ज्याला देव कळाला, त्याचं दैन्य गेलं, दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, देव घरला येतो. 50 टन ऊस धरा, 100 टन देते. दयाळू देव आहे. दान करा, धर्म, नीती, नाम, जीव, दैवता, प्रपंच आणि परमहारथ महादन जोडी देवाशी चरण. जोडी देवाची काय होते देवाची लीला आहे. म्हणून तो दत्त आहे, दिगंबर आहे, अविनाश आहे. दत्त प्रगट दिन तुमचा आमचा झाला, देव तुमच्या सडे गावात आला. ज्या दिवशी आपण जन्म झाला त्या दिवशीच देवाचा मुक्काम आपल्या हृदयात झाला. ध्यान ठेवा. वा पॉइंट बघून टाळ्या वाजले बरं तुम्ही गोपीनाथराव. वा वा धन्यवाद. ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशीच आनंद इथं आला. असे तो देव तुझा वसे तो देव तुझ्या अंतरी. अरे येड्या, जिवंत आई बाप मूर्तिमंत देवगिरी आहे आणि कारभारी मूर्तिमंत
दळून आणायला तयार, गॅस भरून आणायला तयार असा देव उभा आहे घरी. त्याला विसरलो आपण, करायने नाही ते करू लागले. आनंद कळाला नाही, आनंदाची आरती कळाला आणि अखंड भगवंताचं चिंतन हृदयामध्ये करत राहा. दत्त आणि दिगंबरान कृपेचा सागर तो देव आहे. आणि जे देव सागर असा आहे, चार पुरुषार्थ महाराजांनी, ज्ञानाची गंगा, आनंदाचा परिवार काढला महाराजांनी. दर आमुष्याला निस्वार्थ जाऊन सेवा करणे. चार पुरुषार्थ आहे. धर्म, एवढा मोठा धर्म आहे. एक सत्य, धर्म, अर्थ. नुसता पैसाच म्हणू नका. आज 100 वर्ष आयुष्य दिले, ते अर्थ कुठं खर्च करावा. अखंड भगवंताचं चिंतन करावं, रात्रंदिवस अन्नदान करावं, नामस्मरण, धर्म, अर्थ, कामाला जिंकावं आणि आपोआप देव घरला येते. म्हणून एवढं बोलले ते कृपेचा सागर आहे. त्याचा उपकार आपल्याला भेटता येणार नाही. रात्रंदिवस देहाला करून गुरु करून दत्त 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 म्हणत माझा जाऊ प्राण, अशी देवाला विनंती करू. बापूजी पाटलांच्या डोळ्यामध्ये आसरू आले. दुसऱ्या चरणात काय बघा, पायाचा अविनाशी आहात, करपाळू वाचते एवढा हात देवा. दत्त आणि दिगंबर कृपेचा सागर हात. पण देवा, तुमचं सगळं अति उपकार आमच्यावर झालेला आहे. नरदेह दुर्लभ दुर्लभ हा नमस्ते दे दिलात, पण तुमच्या पायाची आठवण मला रात्रंदिवस यावे. पायाचीच कस काय, पायात हायच काय. पायात एवढी ताकद आहे भगवंताच्या, पायात एवढी ताकद आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. त्या देवाच्या पायात, संताच्या पायात, संन्यासाच्या पायात आणि आमच्या पायात पांढरा परवेश. एक बापू महाराजाला क्षमा मागून, महाराज एक बार पिचकारी मारून घेतो, महाराज रोग पहिले वाटाले मारू.
सूर्यकुल कसं आलंय महाराज तुम्हाला भिव वाटालय त्याला थोडं पिचकारी मालिकेन कसं होती मारतो महाराज एक पिचकारी मारत महाराज ते म्हणले बाबा लय हसू नका हो अजून 7-8 दिवस आहेत म्हणले त्याने मग सांगू महाराज गाडी वाजला गाड्या मोकळ झालं परवानगी घेतली की एसपीची संपलाची कुठून बी गाडी जाऊ आता कोणीच हात करणार पण लय बी चालवायचं ना पोलीस उभा करून घेते म्हणून पायात ताकद आहे पायातली ताकद कळावी लागते सांगतोय साध पायातली ताकद कळण्यासाठी त्याला परमार्थ करावा लागतो नवरा बायकोचं भांडण झालं लई लांब सांगणार तवाच कवा झाले की वाटावं तुम्हाला भांडण झालं माय निघून गेली सत्याला आम्ही गेल्या ते गडी म्हणला महाराज चहा प्यायला या की म्हणला चहा प्यायला गेलो पांचाल महाराज साईनाथ महाराज चहा प्यायला गेलो लाकडं मुला मी म्हणलं कव्हापासून टाइम आली म्हणलो 6 महिने झालं महाराज पण कसं करायला गॅस घेतल्या नाही गॅस बी नेली म्हणून आठवत टाकून बर कस तरी फिर्या चाळी करून केला काहीतरी केला फिर्या महाराज काय करा आणायचं करा हो मला येऊ लागले आणि त्यात एका सप्ताही चालू होता सत्याचं निमित्त आणा की महाराज गळ्या शेपतो म्हणले थोडे पैसे देतो म्हणाला त्याला कस करा हो म्हणलं पैसे नको काही नको बाबा म्हणलं गेल्यात आमचं काय हे गाव झाले की ते गाव महाराज मसत योगी इथं बायको नाही म्हणून बरं आहे माझं लय त्रास आहे बा मला पण ज्या वेळेस मी तिकडी गेलो तिथं काय असंच माझं नाचणं हसणं कीर्तन झालं ती म्हणले महाराज चिया प्यायला या की माझ्या बाबाच्या घरला म्हणजे मला दुखणं कळालं गेलो बसल्या पण माय कस काय माय तुम्ही इकडे हाव झाला मला 6 महिन्यापासून चिरू दे म्हणाला हाव म्हणली पण मिठू काय माय म्हणलो मिठवा की महाराज तुमच्या हातानं म्हणली लेकरू लग्नाला आलंय म्हणली बरं म्हणलो माय तिकडून ये इकडून मी कयावर सांगालो पायात ताकद किती आहे पायात ताकद कळना गेली त्यानं जन्माला येऊन वाया गेल आले मीटिंग म्हणजे गाव पट्ट सगळं बसल्यापरी पंच करू लागले बोलता असं झालं तसं झालं काय झालं काय झाले ते झालं नवरा बायकोच्या भांडणामध्ये कोण येणार तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील भांडण मिटायच्या पाळीत आलं बाईला पाटील म्हणाला माय भांडण मिटते उठली देवाराच्या पाया पड सासऱ्याच्या पड सासूच्या पड सगळ्याच्या पडत 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 तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील महाराज सगळ्याच्या पडत 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 ते पाटील मला माय इथं आहेत बघा ह्याच्या पाया पड महाराज पाटील गावच्या पाया पडत पण या घोपडाच्या पाया पडणार म्हणजे कळालं की सकाळा करत बाबा समाधान घरी जाऊन आता चिंतन करत राहा दत्ता प्रभू पायाचा आठव त्याची ध्यान पायाची ताकद तुका म्हणे पतिवर्ता तिची देवावरी सका अभिमान आला आणि पाय हे कळाले नाहीत कारभार्याचे म्हणून तिला माहेरी राहावं लागलं एकदा सिद्धांत असा तुम्ही आम्ही जन्माला आलो आल्याच्या नंतर पायाचा आठवच करावा लागतो तरच देव भेटतो पायाच्या पायासाठी ते सगळं काय आहे विटीवरी उभा करकटेवरी काय त्याचं वर्णन करावं भगवान दत्त प्रभू मालक आहे सह्याद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे श्री दत्त भेटावे जीवनाला हे जण हे सुखाचे आहेत म्हणून देवा बापूजी पाटाला डोळ्यामध्ये आसुराले रडत रडत बनवू लागले म्हणतात पायाचा आठव कसा व्हावा निशी आणि दिनी ते आठव करत असताना काय करावं दत्त 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 असा नामाचा गजर पाहिजे कागाग्नी करोताग्नी जठराग्नी वळवळाग्नी ज्ञानाग्नी नामाची अग्नी पेटावी लागते आणि स्वयंमाय गारगोटीचा हात केला एवढी ताकद तुमच्या आमच्यात येते पण पायाचा आठव करावा लागतो
उठता बसता अखंड भगवंताचं चिंतन करावं लागतं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. अखंड भगवंताचं चिंतन करावं लागतं हृदयामध्ये. कधीच कोणाला वाईट नजरेनं बघायचं नाही, हातानं नाच होऊ द्यायचं नाही. आणि अशा कार्यामध्ये पात्र काढल्याशिवाय, जेवू वाढल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय, घडल्या तेवढी सेवा केल्याशिवाय राहू नये. मूर्तिमंत भगवान दत्तप्रभूचे पाय तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला कशाच प्रकारचं कमी पडणार नाही. हे बापूजी पाटील घट्ट बाळगुरु व्हायचे पाय धरले. फक्त पायाचा आठव निशी आणि दिनी 24 तासामध्ये 21,600 ठोके होता. झोपतो उठवण्याचं काम देवाकडे, पण आपला वर्म चुकला असा देव नाही, नाम नाही, चिंतन नाही. देवा मला का भेटत नाही रे, याचं एकमेव कारण असेल आपला थोडं वर्म चुकला नाही. चुकली वर्म फेरा पडे. त्यासाठी पायाचा आठव रात्रंदिवस. म्हणून तो गुरु कसा आहे, गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग नाही तुझा, देव पाहता त्रिलोकी. गुरु साधकाची माय, गुरु सिद्धा लागी साय, गुरु कामधेनु गाय संता घरी दुबतसे. ती आई, ती पाय, त्या गुरुचे पाय 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 हाची धरण्या उपाय. धर्म्याला उपाय आहे म्हणून बापूकडे घट्ट पाय धरले, रात्रंदिवस जप करू लागले. एक 150 एकरचा मालक पाणी सोडून देवाला समर्पित झाला. बाळगीर महाराजांच्या सोबत नांदेड मठामध्ये काशी गया केली. केवळ पाणी परपंचावर सोडलं, पण पाय पक्क धरले. आपण पाय पक्क धरत नाही आणि दुसऱ्याचे पाय वळल्याशिवाय झोप येत. मोरी चालला की ओढायचं, मोरी चालला की ओढायचं. बापूजी पाटील म्हणले नको नको म्हणा दुष्टे ही वासना, तेनी गुरुडानांतरसी. म्हणून देवा पायाचा आठव व्हावा. अजून काय व्हावं, टाळी वाजवा. 20 मिनिट राहिलेत बरं कीर्तनाच्या. जाऊन या मग चहा घेऊन या. डोळे पाकुलले. डोळे पाकुलले मी कोणासून शिकला. आम्ही पोती वाचवा. एक आमचे देशी होते, असं आम्ही रामायण वाचवा. आणि
बंधन म्हणून साधताने मध्ये बरोबर का डोळे पाकोला आश्रय म्हणा तवाची आठवण आली. डोळे पाकडणं म्हणताना असं करणं म्हणून फक्त माझी 20 मिनिट राहिली तर केवळ 20 मिनिट तर त्यात पाटील माझे आधी कळालं की आधी करपेचा सागर आनंद दत्त उपकारी आहे सागर आहे. नंतर त्या धन्याचे पाय धरावं लागते. नुसते पाय धरून चालणार नाही. नुसतेच पाय घंट्याला देव मिनिटाला देव ह्या गेला देवाला तिथून देवाला त्या देवाला तिथून देवाला एवढे देव गोस्स बघली तिनं अक्षता पडली की बाबा 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 एवढे धिवायला पण आणि मरायची चिळा. त्यानं म्हणला तू काहीच करायचं नाही फक्त एवढे देव धिवायचं आणि मला पुटका घालायचं रे. तिने बी लई हुशार पायावर बोलतोय मी. वेळ अमृत चाललेली अमृत वेळ चाललेली आहे. वेळ वाया घालू नये. बापूजी पाटलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बाळगुरुबाईच्या चरणाला मिठी मारली. नामामृत वेळ निघून चाललेली आहे. अमृत मेलेल्या माणसाला उठविते नवल नाही पण हे नामामृत हजारो जन्मीचं दुःख दूर करते. आणि ज्या ठिकाणी